गोंदिया से खबर। आज दोपहर 1 बजे गोंदिया जिला बार एसोसिएशन इन्होंने जिलाधिकारी को ज्ञापन दिया, जिसमें 10 वर्षों से वैट टैक्स लगा था, किंतु 2023 से 10% किया गया। ये काम किया जाए नूतन कारण में 15% तक तथा शासन को जून 25 से उत्पादन शुल्क 60% बढ़ा दिया। इससे राज्य में अनेक लोग घर के में गृह उद्योग से बिक्री कर रहे हैं, जिसका आर्थिक नुकसान भी हो रहा है। अनेक मुद्दे जो जिलाधिकारी को दिए गए, इसीलिए संगठन द्वारा टैक्स की कमी की जाए, ये कहा गया। इस अवसर पर पंकज यादव, हरीश शिवहरे, क्रांति जायसवाल, रोशन जायसवाल, आकाश जायसवाल, निकुंज साहू, अनेक बार के मालिक संचालक प्रमुखता से उपस्थित थे। सतीश पारधी की रिपोर्ट। अध्यक्ष महोदय भी आमच्यासोबत आलेले आहे, कारण की जे व्यवसाय आहे ते व्यवसाय बंद करण्याची वेळ आलेली आहे आणि हे व्यवसाय बंद कसा करू, आम्ही इतके पैसे लागलेले आहे, 25-30-40 लाख रुपये आता लागून राहिले आणि गोंदिया जिल्ह्यात नाही पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे लायसन्स आहे असं देऊन राहिले जसे फुटाणे देत आहे, सब्जी भाजी घेण्याच्या मार्केटमध्ये जात नाही तर प्रमाणे देऊन राहिले लोक, तर आमचा धंदा कसा चालणार यासाठी आम्ही कलेक्टर महोदयाला पत्र दिलेलं आहे की आपण माननीय जे मंत्री साहेब आहे त्याची आमची एक विनंती दिलेली आहे, त्याच्यात 10% जे टॅक्स लागलेला आहे तर माफी करण्यात यावा आणि आमचे जे व्यवसाय आहे चांगल्या प्रमाणे चालू यासाठी आम्ही सहकार करा असं आमच्या पूर्ण गोंदिया जिल्हा आज पूर्ण बंद आहे। आमच्यासोबत जे वाईनसाहेब आहे त्या लोकांना आम्हाला सहकार केलेला आहे, त्याचा आम्ही गोंदिया जिल्हा संघ बार एसोसिएशन त्याला बहुत धन्यवाद देतो, कारण की आमचा सगळ्याचा व्यवसाय एकच आहे आणि जे शासनची मागणी करतो की आमच्यावर जे 10% टॅक्स लागलेला आहे त्याला माफी करावं आणि आम्हाला सहकार करावं आणि जे राज्यात जिल्ह्यात जे अनधिक जे बाहेर काम डुप्लिकेट दारू चालू आहे, व्यवसाय चालू आहे, त्यावर एक बंदी करावी आणि आम्हाला व्यवसाय करण्याची संधी द्या, ही आमची मागणी आहे। जे आम्ही करत आहोत त्याच्यामध्ये काय आहे, 2022 पूर्वी गोंदिया जिल्ह्यात फक्त 176 लायसन्स होते। शासनाने मागील 3 वर्षात अंदाजे 150 ते 200 नवीन लायसन्स दिलेले आहेत। ते नवीन लायसन्स ज्यांनी घेतलेले आहेत त्यांच्या आता इन्व्हेस्टमेंट करून सध्या ते सुरू झालेले आहेत, 2 महिने 4 महिने 5 महिने त्यांना झालेले आहेत। आता हा एवढी दरवाढ केल्यावर बारमध्ये कस्टमर येणारच नाही, मग बार कसं चालेल, त्यांच्या इन्व्हेस्टमेंट संपूर्णपणे डुबला। ते तरुण बेरोजगार आहेत, ज्यांनी शेती विकून किंवा काहीतरी आपला इकडून तिकडून कर्ज घेऊन व्यवसाय सुरू केलेला आहे। अशा प्रकारे जर त्यांनी इतकी दरवाढ केल्यानंतर बारमध्ये कस्टमर येणार नाही, बार चालणार नाही, लोक काय करणार की इकडून तिकडून डुप्लिकेट दारू घेणार, ढाब्यावर सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन मस्ती करतील, सुरक्षा व सुव्यवस्था खराब होईल। याच्याकरता आम्ही शासनाला विनंती करीत आहेत की 15% टॅक्स कमी करण्यात यावा, वॅट कमी करण्यात यावा, अन्यथा आमचं आंदोलन समोर आमच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुरू राहील। ज्या पद्धतीने आता जे मूल्य दारूवरील मूल्यवाढ करीत आहे आणि वॅट जो वाढवत आहे, त्याच्यामुळे जेवढे आमचे बारचे जे धंदे आहेत ते अगदी खालच्या पद्धतीने जातील, अगदी कोणतेही गिराईक तिथे येणार नाही, कारण की त्याचे मूल्यच एवढं वाढेल की जो गिराईक आहे तो एकतर कुठेतरी चोरीची किंवा इनलिगल दारू घेईल, परंतु बारमध्ये येणार नाही। अशा पद्धतीने बारचे धंदे अगदी खालच्या दर्जाला जातील आणि जे बेरोजगार आहेत, ज्यांनी बार वगैरे लावलेले आहेत, त्यांचे पालन पोषणाचं जो आहे त्याला फार पद्धतीने लगाम लागेल आणि हा धंदा अगदी मिटण्याच्या तयारीत राहील।